हे सगळं बघून तुम्हाला समजलं असेल मला काय बनवायचं आहे. तर संध्याकाळचा टाईम आहे, मस्त थंडी आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये सूप प्यायचं मन झालं आहे. तर इथं सूपसाठी बघा बीन्स बारीक कट करून घेतले, कोबी कट करून घेतली आहे, शिमला मिरची पण कट केली बारीक, गाजर कट केलं आहे आणि इथे आलं थोडंसं चॉप करून घेतलं आणि लसूण पण बारीक कट, शेजवान आहे आणि इथे सोया सॉस, इथे ब्लॅक पेपर आणि एक अंडा आपल्याला त्याचं व्हाईट ते त्याच्यामध्ये तोडून टाकायचं आहे आणि इथे कॉर्नफ्लॉवर नंतर हे फेटून टाकायला आणि भाज्या अशा एकदम बारीक कट करायच्या. म्हणजे खाताना आता या तशात आता खाली येणार पण एवढ्या ठीक आहे, बारीक बारीक कट करायच्या. आणि इथे कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये तेल थोडंसं आहे, अजून थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकून घेते. बस. आणि लोखंडाच्या कढईमध्ये छान होतं असं भात वगैरे फ्राय केला किंवा सूप. आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये मन करतं असं काहीतरी चटपटीत खायचं. तर संध्याकाळचं कधी कधी जेवण स्किप करायचं आणि असं सूप वगैरे बनवून प्यायचं. आता इथे तेल कडकडीत गरम झाले, तर इथे मी आता हे सगळं साहित्य टाकून घेते. इथे लसूण आणि आलं पण टाकून घेतलंय. त्याच्यामध्ये हे गाजर, हे शिमला मिरची, पत्ताकोबी आणि हे बीन्स, त्याला सॉटे करायचे. थोडंसं मीठ टाकून घेते. इथे थोडीशी मिरची पण टाकली कट करून, थोडा अर्धा कांदा पण टाकून घेतला आहे कट करून. त्याच्यामध्ये आता हे ब्लॅक पेपर टाकून घेते. थोडीशी आता इथे जिंजर गार्लिक आहे ती पण टाकली, थोडीशीच टाकली आहे कारण जास्त आता एवढं तिखट नाही पण मिडियम असणार आहे. तर हे सगळं आता हे टाकून असं सॉटे करून घ्यायच्या भाज्या. त्याच्यामध्ये ही आपली शेजवान, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आपलं सोया सॉस, इथे भाज्या आता व्यवस्थित स्टॉक हे झाले, ते सॉटे झाले. इथे आता तुमच्याकडे चिकनचा स्टॉक किंवा व्हेजिटेबल स्टॉक असेल तो टाकू शकता. मी इथे गरम पाणीच ॲड केले आता, कारण तुमच्याकडे कधी कधी तुम्ही व्हेज खाता असेल तर मग तुम्ही व्हेजिटेबलचा स्टॉक, आणि आता चिकन वगैरे खाता असेल तर नॉनव्हेजचा असं चिकन बॉईल केलेलं स्टॉक टाकायचं. गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर फेटून टाकते थोडंसं. तुम्हाला किती हवं आहे तेवढं तुम्ही कमी जास्त पातळ किंवा जाड, आणि हे कॉर्नफ्लॉवरने घट्ट होणार आहे त्याच्यामुळे असं काही घाबरायचं टेन्शन नाही आहे. टाकू शकता तुम्ही पाणी जेवढं हवं तेवढं. इथे आता भरपूर असं पाणी टाकून घेतलं आहे. इथे वाटीमध्ये मी आता कॉर्नफ्लॉवर आहे त्याची अशी स्लरी बनवून घेतली आहे आणि जास्त नाही टाकायचं आहे कारण खूप घट्ट होतं याच्याने. तर इथे हे टाकून घेतलेले. आता याला उकळी यायच्या आधी आता कांद्याची पात नाही आहे, मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि नंतर वरतून थोडीशी. तर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तुम्ही कांद्याची पात टाकू शकता. आता माझ्याकडे नव्हती घरामध्ये, ज्या आहे त्या गोष्टीतच आपण बनवायचा प्रयत्न करूया. आता इथे सूप खळखळून चांगलं उकळतं. याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून घ्यायची आणि चमच्याने लगेच त्याला असं परत असं ढवळून घ्यायचं, म्हणजे एका जागी राहून त्याच्या गुठळ्या होणार नाही. आणि इथे बघू शकता सूपची क्वांटिटी अशीच असते. हे लगेच जाड व्हायला लागले, इथे घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर हे बघा असं इथे. आणि याला आता एक उकळ काढून घ्यायची. आता तुम्ही व्हेज असेल तर, इथे व्हेजिटेरियन असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता. याच्यामध्ये ती आपली नूडलची शेव असते फ्राय केलेली ती, किंवा मंचुरियन टाकू शकता. आता ते टाकून मग असं आपण सूप सर्विंग करूया. मी पण आणलेले आहेत मंचुरियन, माझ्याकडे आहे आता रेडीमेड आणलेत मी. तर ते टाकून मी इथे सर्विंग करणार आहे आणि वरतून आपले फ्राय नूडल टाकूया. तर आता चांगलं उकळलं गेलं. एक अंडं आहे ते तोडून मी त्याचा व्हाईट भाग याच्यामध्ये टाकून देणार आहे. इथे आता अंडं टाकल्यानंतर याला सारखं कंटिन्यू ढवळायचं नाही आहे, नाही तर मग ते एकदम बुर्जी झाल्यासारखं मिक्स होऊन जातं. तर हे असं आता इथे बघा याला चांगली उकळ येऊन द्यायची आहे आणि मस्त बोलमध्ये सर्विंग करूया आपण. तर आपलं सूप रेडी आहे. सर्विंग करते आणि मग तुम्हाला दाखवते. आपलं गरमागरम सूप रेडी आहे आणि असं सर्विंग बोलमध्ये सर्विंग केलं आहे मस्त. त्याच्यामध्ये आता ही वरतून हे आपले फ्राय शेव नूडल, हे फ्राय नूडल आणि थोडेसे मंचुरियन टाकूया. आणि तुम्हाला मंचुरियन नसतील तुमच्याकडे तर तुम्ही असंही पिऊ शकता. थंडीच्या दिवसामध्ये खूप छान लागतं गरमागरम हे सूप. आणि नक्की तुम्ही तुमच्या घरच्यांना बनवून या थंडीमध्ये असा त्याचा आनंद घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता. खूप छान आहे, नक्की बनवून ट्राय करा. ते असं मस्त कलरफुल आपलं मंचाव सूप तयार आहे. जाधव पिऊन बघता काय? बघा मस्त असं दिसतंय ना, एकदम टेम्पटिंग टेम्पटिंग. आणि आमचे साहेब थंडीच्या दिवसामध्ये लगेच हा, तर गरमागरम सूप पिऊन नक्की तुम्ही मला त्याचं टेस्ट सांगा.
हां म्हणजे अशी टेस्ट कशी झाली ती सांगा, बाहेरच्या सारखी लागते का नाही ती बघा. आणि मला चायनीज खूप मस्तपैकी बनतं, जमतं बनवायला. सॉरी, गरमागरम वाफा निघतंय ते. मजा आहे ना. मजा आहे मजा आहे. मजा आहे. गरम गया लय मस्त. एन्जॉय. छान झालं. एन्जॉय एन्जॉय. एन्जॉय करतात तुम्ही तुमच्या घरी बनवून, तुम्ही एन्जॉय करा. आम्ही आमच्या घरी बनवून पितोय. तर आमची रेसिपी बनवून तुम्ही नक्की बनवून ट्राय करा. तुम्ही तुमच्या घरी मस्त असं सूपचा आस्वाद घ्या. आम्ही आमच्या घरी तर छान असं सूप बनलंय. तर आता चला गरमागरम पिऊन घेऊया आणि नंतर सांगते तुम्हाला. आता त्यांनी तर आपल्याला रिप्लाय दिलाय कसं झालंय कसं नाही. तर मी पण बघते बनवून, आता बनवून नाही पिऊन.